श्री स्वामी समर्थ. सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. खूप संकटात आहात, दुःखात आहात, अडचणीत आहात, स्वामी सेवा करत आहात, परंतु दुःख काय संकट काय जातच नाहीत. तर काय करा माहिती आहे का, एक वेळेस अक्कलकोटला जावा. अक्कलकोटला जाण्याचा मार्ग येत नाही, वेळ येत नाही. म्हणजे कसं असतं बघा, अक्कलकोटला जायचं म्हणल्यानंतर पैसे लागतात, घरातील माणसांचा विचार जुळले पाहिजेत, जाण्यासाठी सगळे काही राजी झाले पाहिजेत. तर काय करा माहीत आहे का, स्वामी महाराजांना सांगा की स्वामी महाराज, मला तुमच्या दर्शनाला, स्वामी प्रकट दिनापर्यंत मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. जी काही माझ्या घरामधली निगेटिव्हिटी आहे, बाहेरची बाधा आहे, ते घालवायचं आहे. माझे दुःख संकट मला घालवायचे आहेत. तुमची सेवा करायचं आहे. माझ्या जीवनामध्ये मला सुख पाहिजे, आनंद पाहिजे. जे दुःख आहेत, संकट आहेत, ते तर येतच असतात, भोग असतात, भोग तर भोगावेच लागतात. परंतु ही जे काय मी भोग भोगते, त्या भोगाची मला तीव्रता, मला ते भोग आहे ते भोगल्यासारखे वाटू नये. कधी आले कधी नाही. बघा, स्वामी महाराजांची जर सेवा करत असेल तर भोगाची तीव्रता कमी होते आणि भोग आपण भोगल्यासारखे सुद्धा वाटत नाही, संकट आल्यासारखे सुद्धा वाटत नाही. पण स्वामी महाराजांना आपण सांगितलं पाहिजे, आपले दुःख संकट आपण सांगितले पाहिजे. आपण सांगितल्याशिवाय, स्वामी महाराजांजवळ प्रार्थना केल्याशिवाय, आपण जे काही त्यांच्यासमोर आहे आपण विनवणी करायला पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांना तर सगळंच माहीत आहे, पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे, मला हे पाहिजे. बघा, बाळाला सुद्धा भूक लागली तर ते बाळ रडतं, तेव्हाच त्याला जेवायला देतात, कारण त्याला बोलायला येत नसतं. तसं आपल्याला आपण स्वामी महाराजांना सांगितल्याशिवाय, आपल्याला भूक लागली असं म्हणल्याशिवाय महाराज आपल्याला जेवायला कसे देतील. तसं आपण आपले संकट सांगितल्याशिवाय महाराज आपले संकट दूर कसे करणार. त्याकरता तुम्ही काय करा, स्वामी महाराजांना सांगा, तुम्हाला दर्शनाला एकदा अक्कलकोटला जावा. त्या पवित्र धामाचं, त्या पवित्र जागेचं, स्वामी महाराजांचं तिथं सूक्ष्म अवतारामध्ये, ह्याच्यामध्ये त्या महाराज राहतात. तिथं अक्कलकोटमध्ये समाधीत राहतात. तसे तर महाराज सगळीकडेच आहेत, पण एकदा त्या पवित्र भूमीवर, त्या पवित्र धरतीचं, त्या पवित्र जागेचं दर्शन घेऊन या, जेणेकरून तुमच्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, संकट आहेत, ते दूर होतील आणि तुमचं जीवन हे सुखानं आनंदानं भरून जाईल. या जगामध्ये बघा, भरपूर असे आहेत की ते दुःखी संकष्टी आहेत. सर्वच जण सुखी आहेत असं नसतं. प्रत्येकाला कुणाला कशाचं टेन्शन असतं. तर ज्या ताई संकटात दुःखात आहेत, त्या ताईंनी नक्की अक्कलकोटला जावा. स्वामी महाराजांना सांगा, स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच घेऊन चलतील तिथं आणि जाण्याचा योग येईल तुम्हाला. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा मात्र नक्की करा. दररोज नित्यसेवा करायला चुकवू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.